तुमचाही विश्वास बसत नसेल ना, ही कोल्ड कॉफी मी अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवलेली, अगदी दाटसर आणि क्रीमी आणि कॅफेमध्ये मिळते अगदी तशीच बनवलेली आहे. चला मग तुम्हाला रेसिपी दाखवते. नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त मजेतनी आनंदी असाल. आज अगदी आपण कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी कशी बनवायची ते दाखवणार आहे. म्हणून सर्वप्रथम इथं आपण साहित्य बघूया. 2 टेबलस्पून इथं मी मिल्क पावडर घेतलेली आहे. 1 टेबलस्पून इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. 4 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. 2 टेबलस्पून कॉफी घेतलेली आहे आणि अगदी 2 ग्लास दूध घेतलेलं आहे. म्हणजे मी हे 2 कप कॉफीसाठी साहित्य दाखवते. चला मग आता आपण गॅसकडे वळूया. दूध इथं मी गार घेतलेलं आहे. तुम्ही जर गरम दुधाचा वापर करत असाल तर अगदी हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी फिरवू शकतात. सर्वप्रथम मी इथं गॅस ऑन करते. दूध सुरुवातीला गारच आहे, तेवढ्यात इथं मी कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर गार दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे. याच्याने दुधामध्ये गाठी होणार नाही आणि लवकर दूध गरम होईल. या पद्धतीने केलं तर मी इथं सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, मी गार दुधाचा वापर करते म्हणून मी इथं दूध गरम करून घेते आहे. आणि आपल्याला कोल्ड कॉफी अगदी कॅफे स्टाईल बनवायची असेल क्रीमी आणि दाटसर, त्यासाठी प्रोसिजर करणं फार गरजेचं आहे. कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरने दुधाला छान क्रीमी आणि दाटसरपणा येईल, त्यासाठी इथं आवर्जून दोघी साहित्य वापर करा. तर दूध आपलं छान पद्धतीने गरम झालेलं आहे, उकळी पण आलेली. दुधाला आता आपण गार करण्यासाठी ठेवून देऊया. मी 5 मिनटं रूम टेम्परेचरला केलेलं आहे, नंतर फ्रीजरला ठेवलेलं होतं छान अगदी गार होण्यासाठी. तर आता इथं एक प्लेट घेते, पसरटच घ्यायची. तुम्हाला हवं तुम्ही ते भांडं घेऊ शकतात. त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून कॉफी पावडर आणि 4 टेबलस्पून इथं मी साखर घेते आणि 2 टेबलस्पून इथं मी गरम पाणी घेते. आणि आपली जी नेहमीची वापर करतो चहाची चाळणीने आपल्याला अगदी एकाच दिशेने व्यवस्थित फेटत जायचं आहे. बघू शकतात इथं मला 1 मिनिटानंतर तुम्हाला हे दिसतंय. असंच आपल्याला कंटिन्यू मला 3.5 ते 4 मिनिटामध्ये अगदी दाटसर पाहिजे तशी, अगदी मशीनला होते तशी आपली कॉफीचं जे फ्लफी फेस आहे ते होणार. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला कंटिन्यू एकाच दिशेने व्यवस्थित फिरवायचं आहे. मी याच्यामध्ये परत 1 चमचा पाणी ॲड करते गरम. इथं मला टोटल 3 टेबलस्पून पाणीचा वापर केलेला आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. जर तुम्ही गरम दूध वापरत असाल तर दुधाला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे, जेवढे तुम्हाला कोल्ड कॉफी बनवायची तेवढं. त्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर ॲड करून अगदी पल्स मोडला फिरवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा कॉफीचा फेस तुम्ही ॲड केला तर तुम्ही इन्स्टंट कोल्ड कॉफी कॅफे स्टाईल बनवू शकतात. इथं बघू शकता, इथं आपला कॉफीचा फेस बनून तयार झालेला आहे. आपल्याला हवा तसा मशीनला बनतो त्यापेक्षा खूप छान बनून तयार झालेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हा तुम्ही अगदी 1 वीक स्टोअर करू शकतात फ्रीजला. काम थोडं अवघड आहे म्हणून रोज बनवण्यापेक्षा एकदा बनवून अगदी हप्ताभर पुरेल. काचेच्या डब्यामध्ये तुम्ही 1 वीक आरामात स्टोअर करू शकतात. दूध आपलं छान पद्धतीने गार झालेलं आहे. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. इथं मी फक्त दूधच घेते, अगदी नॉर्मल दुधाला क्रीमी आणि व्यवस्थित, म्हणजे दुधाला वरती साय वगैरे आलेली आहे. तर एकसारखं येण्यासाठी मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. इथं मी 2 ग्लास घेतलेले, त्यांना छान डार्क चॉकलेटने गार्निशिंग करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर करा, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. आता आपलं दूध ॲड करून घेऊया. वरून परत मी 1 चमचा कॉफी ॲड करते. परत आपल्याला दोघांवरती 1-1 चमचा ॲड करून वरून मी परत डार्क चॉकलेट गार्निशिंगसाठी वापरते. तुम्ही कॉफी पावडर जरी वापरली तरी चालेल. मी या पद्धतीने थोडं गार्निशिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे डिझाईन वगैरे पाडून घेतलेलं आहे, थोडं दिसायला छान दिसेल त्यासाठी. बघू शकता तिथं आपली कॅफे स्टाईल अगदी दाटसर क्रीमी आणि पाहिजे तशी, अगदी तुम्हाला याआधी तुम्ही पिलेली पण नसेल एवढी छान कॉफी बनते या पद्धतीने. जर तुम्हाला बनवायची असेल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुमचा विश्वासही बसणार नाही, एवढी छान लागते. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.